नमस्कार छात्रों। तो आज हम 10वीं कक्षा का विषय मराठी नहीं सॉरी विषय हिंदी कक्षा 10वीं और इस पाठ्य पुस्तक में से पहला जो पाठ था भारत महिमा, जयशंकर प्रसाद तो इस पद्य पाठ का भावार्थ और शब्दार्थ हमने देखे थे। तो आज हम क्या करेंगे, उस पद्य पाठ पर जो स्वाध्याय है स्वाध्याय की चर्चा आज हम करने वाले हैं। तो स्वाध्याय किस किस रूप में आ जाते हैं वह देखेंगे। सूचना के अनुसार कृतियां कीजिए, सूचना के अनुसार कृतियां कीजिए। म्हणजे सूचनेनुसार कृती करा। तर पहिली कृती या ठिकाणी विचारली, तर ती कोणती कृती, कहीं से हम आए थे नहीं। कहीं से हम आए थे नहीं। कहीं से हम आए थे नहीं आणि त्याच्या पुढे असा बाण दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे। तर निम्नलिखित पंक्तियों का तात्पर्य लिखिए। तुम्हाला खाली दिलेल्या ओळीचं तात्पर्य लिहायचंय। तात्पर्य कहीं से हम आए थे नहीं। तर आपल्याला कालच्या तासाला आपण या ठिकाणी पाहिलं होतं बघा, कोणतं वाक्य येते तुम्हाला मी सांगतोय। पान नंबर 1 वरती दिले बघा, कहीं से हम आए थे नहीं। हे जे वाक्य आहे, किसी का हमने छीना नहीं, प्रकृति का रहा पालना यही, हमारी जन्मभूमि थी यही, कहीं से हम आए थे नहीं। बघा, म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी 1 2 3 4 5 आणि 6वं जे चरण आहे, 6वं जे कडवं आहे, त्या कडव्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडते बघा, कहीं से हम आए थे नहीं। तर या ठिकाणी जयशंकर प्रसादजींनी काय सांगितलं होतं, आम्ही कुठूनही आलेलो नाही, ही भारतभूमी आमचीच आहे। या भारतभूमीमध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत। ही भारतभूमी पहिल्यापासूनच आमची आहे आणि आम्ही काही दुसरीकडून आलेलो नाही, तर आम्ही या पृथ्वीवरती जन्माला आलेलो आहे। म्हणजे आमचीच आहे आणि आम्ही इथंच आहे। आम्ही काही इतर देशातून इतर राज्यातून या ठिकाणी आलेलो नाही। तर याच्याविषयी असणारे विचार तुम्हाला एका मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा। एक गुणासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर अशी उत्तर तुम्हाला लिहावी लागतील। दुसरे गीत दिलं होतं बघा, वही हम दिव्य आर्य संतान, म्हणजे आम्ही आर्य लोकांचे वंशज आहोत। हे कसे आहोत हे ह्या कवितेमध्ये तुम्हाला त्याची माहिती दिली बा। त्याचं काय करायचं आहे तुम्हाला, त्या ओळीचं तात्पर्य लिहायचं आहे। म्हणजे त्या ओळीचा तुम्हाला भावार्थ लिहायचा थोडक्यात। तर अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत तुम्हाला आल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नाची उत्तरं लिहिणं गरजेचं आहे। तर एका मार्काला हे प्रश्न असे विचारले जाऊ शकतात। तर त्या ठिकाणी अजून एक असा प्रश्न आहे बघा, उचित जोडिया मिलाइए। उचित जोडिया मिलाइए। तुम्हाला जोड्या लावा म्हणून प्रश्न विचारलाय। तर या ठिकाणी काही तुम्हाला शब्द दिलेले बघा, संचय, सत्य, अतिथी, संचय, सत्य, अतिथी,
त्यानंतर रत्न वचन दान, रत्न वचन दान, हृदय तेज देव, हृदय तेज आणि देव. तर हे तुम्हाला काय केले, ह्या एका चौकोनामध्ये तुम्हाला हे शब्द दिले. तर या शब्दावरून तुम्हाला काय करायचं आहे, अ गट आणि ब गट तुम्हाला काय करायचे, तर दोन अशा पद्धतीचे तुम्हाला संच तयार करायचे आहेत किंवा तुम्हाला दोन अशा पद्धतीचे वेगवेगळे शब्द म्हणजे गट तयार करायचे. तर आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिले 1 2 3 आणि 4, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय केलं जातं, परीक्षेमध्ये 2 मार्काला एखादा प्रश्न विचारला जातो. तर अ गटामध्ये ह्यातला कुठला शब्द घ्यायचा आणि त्याला ब गटाचा कोणता शब्द बसतोय हे आपल्याला इथे सोडवायचं आहे बघा. तर अ गटामध्ये समजा आपण संचय घेतला, संचय, तर ब गटामध्ये तुम्हाला संचयला कशी जोडी, संचय करायचं नाही, आपण दान करायचं, दान. तर आपण पद्यरचनेमध्ये हे विचार पाहिजे बा, संचयला दानची जोडी बसते, सत्यला वचन, सत्य वचन. त्यानंतर अतिथी देव, अतिथी देव म्हणजे अतिथी देवो भव ही संकल्पना, त्याच्यावरून अतिथी देव. आणि हृदय तेज, हृदय कसं ठेवायचं, तेज, म्हणजे आमचं हृदय हे नेहमी तेज असतं, तेज. तर अशा पद्धतीने तुम्हाला या चौकोनातील शब्दावरून अ गट आणि ब गटाला जोडायला लावायचे. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 2 गुणाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 2 गुण, अर्ध्या गुणाला एक उत्तर तुम्ही हे सोडवायचं. कधी कधी तुम्हाला हे 4 शब्द देतील आणि हे 4 शब्द तुम्हाला जोडायला सांगतील. तुम्हाला असं इथं चौकोनामध्ये काय करतील, तर तसे 5 7 8 शब्द देतील, जास्त शब्द देतात आणि मग काय करायचे, 4 जोड्या लावायच्या. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला कृती सत्रामधून किंवा कृतीमधून विचारले जातात. तर ह्या कृती तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवता आल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही कृतीपत्रिकेच्या स्वरूपातून सोडवू शकता. त्यानंतर अजून एक कृती दिली बघा, लिखिये, लिखिये म्हणून तुम्हाला एक कृती दिली. काय लिहायचं आहे, एक तुम्हाला पहिली कृती दिली बघा, कविता में प्रयुक्त 2 धातुओं के नाम, कविता में प्रयुक्त 2 धातुओं के नाम. म्हणजे कवितेत तुम्हाला 2 धातूंची नावं विचारली, 2 धातूंची नावं. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय केलं जातं, एखादी कृती विचारतात, ती कृती तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला षटकोन किंवा चौकोन किंवा गोल वर्तुळ कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं ह्या कृती विचारल्या जातात. तर आता कवितेमध्ये आलेले 2 धातूंची नावं तुम्हाला लिहायची का. तर ही कविता आपण गेली 2 तासाला आपण शिकलेलो आहे. कोणते कोणते धातूंची नावं आलीत बघा, हिरोंका हार आणि लोहा. म्हणजे हा धातू बघा, हिऱ्याचा हार, हिरे म्हणजे धातू आहे एक प्रकारचे, आणि लोहा हे 2 धातू आलेले बघा. धातूंची नावं तुम्हाला या कवितेत आलेली आहेत. तर अशा कृती तुम्ही सोडवू शकता बघा. किंवा अजून एखादी कृती अशी येते बघा, भारतीय संस्कृती की 2 विशेषता आहेत. कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये अशा कृती विचारतात बघा, भारतीय संस्कृती की
भारतीय संस्कृति की दो विशेषताएं। तर ही सुद्धा कृती तुम्हाला अशा स्वरूपामध्ये विचारली जाऊ शकते। तर यामध्ये सुद्धा तुम्ही दोन कृती ह्या सोडू शकता। भारतीय संस्कृतीची दोन विशेषता कोणते आहेत? अतिथी सत्कार, अतिथी सत्कार, आणि दुसरा भारतीय संस्कृतीची विशेषता आहे दानशीलता। दानशीलता म्हणजे उदार मत असतं आपल्या। तर अशा कृती तुम्हाला परीक्षेतून विचारल्या जातात, तर त्या परीक्षेतल्या तुम्ही त्या कृती सोडवणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा 2-2 मार्क 1-1 मार्क अशी मिळू शकतात। तर अशा पद्धतीची कृती तुम्हाला परीक्षेत जर आल्या तर तुम्ही त्या सोडवायच्या आहेत। तर या पद्यपाठावर असणाऱ्या सगळ्या कृती तुम्ही सोडून मला दाखवायची। याच ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।